हे लाजा वाटलं पाहिजे. हा हरामखोर हो, दुसरे वावरा ढोरं चारता. हा खाली वागवता रे तुमचे होत नाही का सायाचे हो. हा उशा घोपऱ्याला पाठवता मोठं काय आण बाबू चारून सोयाबीन मधून लोकांच्या. हा बरं गेलं पाहिलं मी आज. हा हरामखोरा. हा जय देवले. मुंशीराम भाऊ आम्ही नका जाणून पाठवले का बापा गाय वावरात तुमच्या आली शिंते. तुम्ही बापा लस बोलून राहिले बापा मुंशीराम भाऊ. ते तुमचे ढोरं कोण तयार असतात हे तुमचे धंदेच लोकांच्या वावरात चारायची. सोयाबीन आहे तर चार, तूर आहे तर चार, हे धंदे तुमचे सुरू असतात म्हणून तुम्ही ढोरं वागवता. हे 2 एकरावर कोण ढोरं वागवतो. माझ्या 10 एकर वावर आहे पण माझं एक ढोर नाही. तुमच्याचं कोण ढोर आहे. लोकांची वावर चारतात तुम्ही नुच्च हो. आज पहा तुम्ही तुमचा गेम बसवतोच मी. श्रीराम भाऊ असं बोलू नका राजा. पहिलेच तर तुम्ही पोराला मारलं आणि तुम्ही राजा आता आरोप लावून राहिले भाऊ आमच्या. हा आम्ही काल चारावं भाऊ कोणाच्या वावरात धोरण फोरलं राजा. आमचा चारा दिसत नाही तिकडे तुम्ही लाय. हा काय भाऊ तुम्ही माणसं आहे. हरामखोरा कोणाच्या भोरच्या चालून राहिला तू ढोर आमच्याच भोरच्या. हा आता बाबू तुले कसं सांगतो मी माणूस किती देवले. आपल्या वावरात ढोर नाही तू बी दिसला नाही बाई मले. सायजे गवता आणता कापून आमच्या वावरातून. बापा मुंशीराम भाऊ आता नाही दिसणार बापा. तुम्हाला कसं हात जोडतो बाबा तुमच्या पाया लागतो. तुम्ही जा बापा भांडण करू नका आमच्या बरोबर. आमच्या जण काही आम्ही काय गरीब लोक आमच्या जण काही भांडण होत नाही बापा. मारा काही होत नाहीत बापा. नाही यालेच नाही पाहिजे आता डबल. आता जर डबल जर तुझे ढोरा आले आणि दिसले तर कसं दणके मारीन सांगून राहिलो मी. कोणाला मारतो ना मिनशे तू दणके कोणाला मारत. तुला असं वाटते दाबून पाहतं का पोऱ्याला दाबून पाहतं का तू. परे डोंगराला मोठं जोर आला हरामखोरा तुझ्या पोराला मारतो. काय करतो रे डंगळले तू. काय करतो माझ्यावर होता. त्या पोऱ्यानं काय केलं माहिती आहे तुला. मोठा आला फळफळ करत अडीचा. जाऊ द्या ना मा बाबाचं काय मनार घेऊन राहिले बुड्याला एक तर ऐकू येत नाही. जाऊ द्या मुंशीराम भाऊ तुम्हाला माफी मागतो बापा मी. जाऊ द्या बापा भांडण करू नका. आमच्या ज्या भांडण नाही होत ना तुमच्यासोबत. देवल्या माघार काल घेऊन राहिला तो उरा घेऊन राहिला आणि तू त्याच्यासोबत हे करून राहिला. प्रेमान बुरा हा प्रेमाला लायकीच आहे काय. याला खेट्ट मार 2-4 काढ पायातलं खेट्ट. रे डंगरा ये मारतो मला खेटर मारणं दाखवून तो मारून दाखव फक्त. हरामखोरा गलती तुमची तर तुमची वरून मावर शिजवर होऊन राहिले मले मारता. ढोरं महारात तुम्ही चालून राहिले सोयाबीन मध्ये पण मले मारता. ये रे डंगरा तू मारून दाखव. ये काय किती दम माहिती येत. मुंशीराम भाऊ तो बुडा बापा काही बोलते बापा. आम्ही काही कोणाला मारत नाही बापा. तुम्ही जा ना मुंशीराम भाऊ जा ना तुम्ही काय ना बापा. अजून कसं अजून भांडण वाढतील बापा. आमच्या जर काही पावलं नाही जात. आम्ही काही भांडण करत नाही ना बापा. जा ना तुम्ही. मुंशीराम भाऊ आता काय आम्ही जाणून चालली का बा तुमच्या वावरात. आता जगने जाण गेली बुवा. काय राजा मुंशीराम भाऊ हे बरोबर आहे. आता सांगा तो जगण्या पोरगा त्याच्या नावाला गेली शिन गेली तुमच्या वावरामध्ये. काय तुम्ही आले बा भांडण करायला. काय कसं. हो शांताराम तू चुप बस. तू तुझं पाय तू. ते वावरात जर एखाद्या ढोर गेला साऱ्या गावाला मारतो ना तू. आम्हाला शिकवता काय टिसा. हे असेच पळकतील. माय बरेच वेळेस मला सोयाबीनचे तास खायला दिसतात. हे जे ढोरं खातात तयार असताना हे जे ढोरं शेंगा खातात ना माल वावरातच असतात बांधे. 2 एकरावर कोण ढोरं वागवते. हा कोण वागवते ढोरं. हा लोकांच्या वावरात चालते ढोरं. काही बोलू नका राजा. मुंशीराम भाऊ मेहनत करतात हो दोघे नवरा बायको राजा. रगत बघतात ना. राजा काम चालूच असते ते. कोणा वावरातून ती निंदून नांदून गवता आणतात. ठोक्या वाटाय वावर करते तो पोरगा देवला. आणि तुम्ही राजा काही बोलता बा. मी आले काही बोलू डोळ्यानं पाहिलं ते सांगितलं मी. बापा तुम्ही लय मोठे हो बापा. मुंशीराम भाऊ जा बापा जा भांडण ना करू. जाय मुंशीराम भाऊ भांडण नको करू. जा डबल येणार नाही त्याची काय ते वावरात बस. डबल आली नाही पाहिजे. आली तर पाहिजे बजेट बसून मी. तो बजेट घरी जाऊ दे मला फक्त त्या बजेट बसून मोठ्या आपली. हो बापा मार जा मले मार जा तुम्ही बस. तुम्ही जा पण आता जा बापा भांडण ना करू. आला की लाईन असं पाहिजे का. येणार नाही लाईनवर. आता ढोर काय वासरू काहीच नाही येणार वावर म्हणजे आपल्या त्याचं बिलकुल. बाबा तुम्ही ना मुंशाला का मारलं कोण नाही. त्यानं किती मारलं मला. कान धरवता त्यानं. कान धरवता मला मारलं त्यानं. बुक्का मारला मला मा पाठीमध्ये मारलं मला त्यानं. पण तुम्ही काहीच नाही गेलं त्या मुंशाला काहीच नाही गेलं. अरे बाबू आपण का लोकांसारखे भानगोळ्या करे बाबू. आपल्याच्यानं भांडण नाही होत बापा. आपण गरीब. तो त्या मुंशासोबत कुठे नांदी लागतं बापा त्याच्यासोबत. काही बोलायला पुरत नाही कोणासोबत. जाऊ द्या आता. मारलं तर मारलं बापा. कोणा काही केलं चालते. तुम्ही काहीच ना करत जमत. मला मारलं चालते कोणा मी. किती वेळ झाले त्या मुंशाचं. त्याच्या वावरात काही गेलं माझं. रस्त्यात
अंदर गेलो तर कान धरते मारते मला बुक्के मारते तर तुम्ही काहीच नाही करत. कधी कोणालाच काही म्हणत नाही तुम्ही. बाबू जाऊ दे, आपण गरीब लोक बाबू. हा काय कोणाकोणाशी भांडण करशील सांग बा तू. हा एक तर कसं आपलं कसं हातमजूर पोट आहे रे बाबू. भांडणं करत राहिलं कोणी आपल्याला कामाला सांगणार नाही, काही नाही, उपाशी राहतील काय. हा लोक बदमाश आहेत. जाऊ दे. जाऊ देच करता तुम्ही कधी बी. जाऊ देच करता ना. लोक तो डोक्यात बसता ना असे भांडणं करता ना. किती मारलं त्या मुंशाने मला. नाही मी त्या मुंशाला मारतोच. चला द्या घरी चला मारू द्याले. तुम्ही मारलं कोण नाही त्याला वावरात. अरे बाबू आता वावरातली गोष्ट वावरात नाही पटली ना बापा. आता काले डबल तू भांडण करायला लावतं. मुकाटानं घरात बस बाबू, आपल्याच्यानं भांडणं होत नाही. ते पोरगले कसं ऐकतच नाही. ऐक ना बाबू, काले फालतू भांडणं येणार लागून राहिला. हा अगोपणा नको करू ना. मला मारलं तर तुम्ही काहीच नाही करत. त्या मुंशाला काहीच नाही करत तुम्ही. मुंशाला मारायला पाहिजे तुम्ही. हा काका जगन कोण लढून राहिला. ते त्या मुंशीरामनं मारलं ना त्याले. आता टेंबलून राहिला हा फालतू घेणार त्यानं. मारलं तर मारलं, आता काय मारलं तर काय होते. कोण मारलं जगन तुले. हा कोण मारलं. अरे भूषण माई गाय मुंशीरामच्या आवारात गेलती. मग मी तिला हाणून राहिलो. मागून मुंशीराम आला तो म्हणे ते माय तुझी गाय म्हणे महाराज चालून राहिला म्हणे तू. हा तुझी गाय खाऊन राहिली म्हणे माझ्या साहेबीन. मला धरलं मारलं बजानं बदा मारलं त्यानं झाल्यानं. मी त्याच्या आवारात म्हणजे गाय चालली नाही बरं. चालली नाही मी त्याच्या आवारात. म्हणजे मग गाय गेली तर मारलं का त्यानं. मुंशानं गाय गेली तर मारला तुले. मला मारलं त्यानं. गाय गेली म्हणून मारलं. अरे बापा आता तू त्या भूषणला सांगून राहिला, आता तोच काय करील. सांगून काही फायदा आहे काय. झाली गोष्ट आता पार पडली बापा. मुकाट्यानं आता घरात बस. जे काय करायचं अभ्यास गिभ्यास ते करत बस. आता लढत काय बसून राहिला. काय भूषण काय करणार आहे जगन. चाल तू चाल. दाखवून त्या मुंशीरामले झटका आपला. कमी समजून राहिला आपल्याला तो साला लुच्च्या. चाल दाखवतो मी काय. चाल दोघं भाऊ मिळून मारू मुंशाले. त्यानं मारलं मला. चाल तू चाल. बापा पोरं हो मूर्खपणा नका करत जाऊ. चालले उठले की सुटलं कोण काही म्हटलं की. आता जगन्न म्हटलं मला मारलं तर मग आता भांडण करायला जातं का तू त्याच्यासोबत. काय भूषण काकू असे जर दबलं तर हे लोक उरावर बसतात आपले. असं सोडावे लागत येईल. चालेल जगत चाल मी पाहतो काय आहे. चाल बापा त्या पोरायला आवरानं काही. ते पोरं गेले ना आवरानं काही. ते काही नाही जात नाही. ते गंमत करून राहिले. ते कुठे मारणार त्या मुंशाले. काही टेन्शन घेऊ नको तू. आणि मारलं पाहून घेऊ पुढचं पुढे काय. लय मारलं का भूषण लय मारलं रे त्या मुंशान मला. चाल त्याला मारूच आहे. नाही त्याला अकात करूच ना. चाल ना मा बाबाला सांगून पहिले. चाल हो चाल मोठ्या वाला सांगू ना. शिवलाल मोठ्या वाला चाल सांगून देऊ. मग शिवलाल मोठ्या बरोबर बदला घेतात. चाल बरोबर आहे. गेला बाबू तू मुंशा गेला. आता तू जेवण मग हा रे मारलं तू ना. मग तो गेला ना तू आता. ढगाले लागली खेळ पाणी थिम 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 गड. तुझं आणि माझं जुड आणि पाणी थिम 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 गड. कुठे बाबा काय म्हणून राहिलं बाबा मी. ते बी घरात बाबा. बायकोन ऐकलं जाऊन आपतल्या का घेणार त्यानं. बायको तर माहिती आहे तुला कशा तुफान मिळेल. ते म्हणे कुकडे ढगायला लागलं पाणी कुकडे गोडून राहिलं. आफत घरात अटीच खेट्ट खा लागतील बायको जास्त. बापा बोलायला नाही बोलत काही. बापा भुसण्यानं बापा माझा पोरगा आणला बापा. काय आहे आता यायचा काय बापा. काय आणला बा जगण्यासाठी. बाबा त्या मुंशीरामनं मला मारलं ना बाबा. शादवलं त्यानं. शादवलं बाबा. मुंशीरामनं मारलं. कोण मारलं रे भाऊ. कोण मारलं. तो मुंशी अगं खाणीचा आहे ना. तुम्हाला माहित नाही काय. हितभर असली हातभर लावते तो. तू भुसण्या चुप राह. काय बाबू जगत. कोण मारलं त्यानं. मोठे बाबा त्याच्या वारात फक्त गाय गेली मी तिच्या मागे हाडायला गेलो. तो म्हणे महाराज तू गाय चालवून राहिला. मी म्हटलं नाही ना बा मी तुमच्या आरात नाही चालवून राहिलो. पायावी लागलो मी त्याच्या. मग काय त्यानं मला कान धरला. मला बद कुठलं. मग त्यानं असं बोललो मी तर पाय बाबाली शादवलं त्यानं चांगलं. माय बहीण न शादवलं त्यानं. बरोबर फक्त गायच गेली त्याच्या वावरात. आणि त्या हरामखोरानं तुला मारलं बी. त्या बाबाले त्या आईली शादवलं. बरोबर काय. चला ते मुंशी घरी. चला कुठं चांगला आपण तिघा चौघाई मिळत. चला ना चला हाणू द्याले सहाय गेले. अरे बाबू तसं नाही ना. तसं नाही. जाऊन मारून काहीच फायदा नाही ना.
तो कसा परेशान झाला पाहिजे, टेन्शननं त्याचा जीव गेला पाहिजे. तू जर म्हणशील डायरेक्ट त्याला दन 2-4 होबळल्यात मारा, ते बरोबर नाही. सारा काल माझा शांततेत स्लो पॉयझन बिलकुल. डोकसो वापरे डोकसो. मग त्याला मारत नाही तुम्ही, त्याच्यासोबत भांडण नाही करत, मग काय करता? बांगड्या भरता का आता? आम्हाला किती मारली, आम्हाला किती मारलं गेलं, तुम्ही काही करत नाही का? तुम्ही आमच्याकडून नाहीच ना, तुम्ही बरोबर आहे, आमचं तुमचं पटत आहे ना, म्हणून तुम्ही काय नाही करत. अरे बाबू जगन, डायरेक्ट जाऊन फक्त 2 थापडाच खाईन तो, पण जिंदगीवर परेशान होईन काय? त्याला कसं अटॅक आला पाहिजे, त्याचा एखादा नाही लखवा फकवा तरी आला पाहिजे, असं काम केलं पाहिजे. माणसं झटका झाला पाहिजे डायरेक्ट, असा झटका द्यायला लागते त्याला. मारून काय अरे, 2 थापडा तो मारून, 2 थापडा आपण मारून झालं. त्याच्यात झिरो नाही म्हणत ना त्याला. पण करता काय? कसा येईन त्याला झटका? कसा येईन झटका द्याले? त्याच्या वावरात एक गाय गेली तर एवढं माजून आणलं त्यानं, एवढी त्याची बीपी हाय झाली. मग त्याच्या वावरात जर पुरं गाय गवार घातलं, 25-30 गाया जर गेल्या खायले, सोयाबीन पुरं चेक केलं, त्याला झटका येईन की नाही? वावरात गेल्या पाहिलं तर अरे बापा माझ्या सोयाबीन चक येईन की नाही झटका द्याले? राजा म्हटलं बाबा, हा तर विचारच केला नाही आपण. ना बजेगी बास, ना बजेगी बासरी. बरोबर आहे राजा. म्हणजे मारायचं कामच नाही तर ऑटोमॅटिकच मरते. असं डोकं चालवावं लागत असते. आपलं नावीन काय तर ढोरं कोणाचे होते आम्हाला काय माहीत, कोणा चारले आम्हाला काय माहीत. आहे काय काही नाव ना गाव गोड ना गाय, लावले का पैसे दवाखान्याले, पट्ट्या खाल्यावर काय, एक तर जीवान जाईन, एक तर दवाखान्यात भरती होईल. हो बाबा, असंच करू. असंच करायला लागत असते. जा तुम्ही आता, ख्या तुम्ही. आणि अशा गोष्टी टेन्शन न घेत जाऊ. मी आहे ना सांभाळायले. काही झालं तर कसं माझं याचं सांगायचं मला, करतो मी शाळा पुढची. हो म्हटलं बाबा, चालेल बाबा, चिंता चालतं. अरे शिवलालची पॉवर पाहिलीच नाही अजून खायचं. शिवलालचं डोकं लय पुढे चालते. झाला मुंशा तू खा का? उद्या सकाळी तुला अटॅकची आयकॉन किंवा ओझोन मध्ये दिसशील तू डायरेक्ट अकोला. ते करावंच लागते आता मुंशाले. चाल, आपली पुढची फिल्डिंग लावा लागेल आपली. काय वाढ होरायली सरायली नाही रे. हो, आज इकडे तिकडे फॉरेस्ट मारणं चालू आहेत ना. तणनाशक काय वा, ढोरायले खायला ठेवून नाही राहिले वा लोक. आता भाऊ खायलाच काही नाही, जनावर राहिले गायले काय करू सात, काही घर बंद करायला पुरते बा. तसं वाटून राहिला आता, कारण की कुकडे फिरो सात. सांगा ना, जिकडे इकडे तगड बंद आहे ना, तिकडे इकडे तणनाशक फारू गवतच नाही राहिले. आणि पहिल्यासारखे धुरी नाही राहिले. कोणाच्या वावरात गेलं ढोर तर सोयीन नाही करत, लोक भांडण करतात. रोज काही ना काही असते मागं पुधा. का रे ते गोरा आलतं ना, का रे कोणी गाय आलती ना, ढमू आलं, काय लोक असतील. हे बंदच करतो मी आता 2-3 महिन्यात. हंडी आणि ह्या बताला गाय खात नाही, पुढे पोहतात. अरे काय बापा, आता खायलेच नाही द्यायले तर काय करतील. असं मोठाले गवत पाहिजे, कंबर मस्त टाप खातात. आता हे गवत वाढतच नाही ना बापा, सारं म्हणजे झीर मुरले पाणी पडून नाही त्यातले. संतोष काय शिवलाल आले काय? आलो बा, पण थोडासा उशीर झाला. काय राजा, मी किती वाट पाहून राहिलो. पण सानू उभे गेले मी. तुम्ही म्हणा ढोरं थांबवजो. रात्रीचा खेळ आहे म्हणून मी थांबवली. गड्या संतोष, थोडासा उशीर झाला गड्या. झाला आता आपल्याला आपलंच काम करणं. धंदा काय झाली, काम काय करणार? अरे काहीच नाही ना बे संतोष, तुला ढोरं फुकून आहेत ना. एका 10 मिनिटात पाहिजे कसे फुकतात ढोरं. तर आज कसं म्हणजे लोकही खुश होती. एवढं ढोरं संतोषनं फुगून आणले वा. काय बापा शिवलाल भाऊ, 10 मिनिटात कसे काय फुकतील ढोरे? काटा फूक मारता का बा ढोराच्या पोटात? हवे ना फुगवता. आहे नव्हे संत्या, तू हेंबाळत असल्या का? अभि दुसरी शाळा आहे. तू टेन्शन न घेऊ, तू मी करतो बद्दशी. बरं बा, पण दुसरी कोणती शाळा आहे बा? काय आहे मला तर सांगा. अरे काहीच नाही, तू चाल फक्त चाल आपल्यासोबत. बरोबर कुठे चाल, काय आहे हे सांगा बा मला पहिले. अरे तुला सांगेल नाही का म्या, शाळा करा लागते म्हणून एका जनाची. तो लय खाजून राहिला, त्यानं मा भावाले मारलं, मा पुतण्याले मारलं या हरामखोरानं. त्याचा कार्यक्रम करणं आहे मले. बाबा तुमचा कार्यक्रम तुमच्या घरी, कामा भोवती आणता तुम्ही त्या आफत. नाही बापा, ते धंदे नाही करत मी. हो ते मला सांगू बापा. संतोष, आपण आपल्या आहो ना, आपल्या माणसाची तो खाजून राहिला, मग आपण चूप राहायचं का? सांग ना तू. काय का संतोष माणूस असतो. आपण एक भाऊबन दा, आणि तू माणूस असा आहेस की हे असल्या का? तू माले का चुलत भाऊ असल्या, तू मला साथ नाही देतल्या का? मग दुसऱ्या हरामखोर आपल्या उरावर बसू देता का? त्याला तर अद्दल घोडाच लागेल की नाही आपल्याला.
नाही ना, पण हे कसं बरोबर नाही राजा. वर्षाची घाट आहे हो बा त्याची. आपण लय चुलत भाऊ भावबंद पण कसं कसं पहिले जीवन हलवून त्याचा. गड्या संतोष त्याच्या वावरात फक्त गाय गेली मा पुतण्याची, मा भावाची, तर त्यानं मा पुतण्याला मारलं. कान त्याचा म्हणजे दुखून जायला अजून बी एवढं मारलं त्या मुंशानं. मग त्याला अकाद नाही करायला लागणार का आपल्याला? सांग बरं. त्याचा बदला तर घ्यायच लागेल ना. खून का बदला खून. आपलं तर कामच असं आहे. नाही, त्या मुंशीरामनं मारलं ते गलतच केलं म्हणा. मारायला नव्हतं पाहिजे, पण मग आपली गलत आहे ना. आता ढोरं त्याच्या वावरात घालणं म्हणजे कसं. तू काहीच बिलकुल टेन्शन घेऊ नको. तू चालला जाय घरी. ही पुढची शाळा आता काय करायची आहे तर मी पाहतो. काय तर गावात कोणी विचारलं कारबा संतो ढोरणे आणले काय तर म्हणा बोक आणले ढोरं. असं डायरेक्ट सांगून द्यायचं. वाघ दिसला म्हणा मली. वाघ दिसल्यावर कुरू काय म्हणा का माझी जीव गमव असं सांगतो लोकल गावात. ते आहे, पण कसं माभवती कसं घोर नाही ना माझ्या बापाई. कसं तुम्ही राहायचं बाजूला, माझ घरी भांडणं होतील कुस्त्या कुस्त्या फालतू घेणं ना देणं मला मार खा लागेल. काहीच होत नाही. तू चुपचाप चालला जाय घरी. झोपून राह गरम वाकाय घेऊन 2-3. मी इकडे शाळा करतो. बरं तुमच्या जवळ भरोसा आहे म्हणा शिवलाल भाऊ. पाहिजे चला मग येतो. हे वतन तुम्हाला हवाले आता. हे माया कसं ढोरं पद्धतशीर आणा घरी. हो आणतो मी. जायतो आता बाहेर मुंश्या. आता जिरोतून तू ही अरे शिवलालच्या भावाले आणि पुतण्याले मारलं तू ना. अरे भावा थांबतो आता. हे गावडी गावडी चल. हे गावडी गावडी हे गावडी. मुंश्या झाला तर खा खाता. मुंश्या आवारात काहीच नाही राहील आता. काहीच नाही. सपाचक मुंश्या बिलकुल. अरे सोपी नाही आहे. शिवलालच्या भावाले पुतण्याले मारणं सोपी आहे ग. साय तुझ्या वावरात फक्त गाय आली तर तुनं पोराले मारलं लायण्या जगण्याले माया. तुले काय सोपी समजून राहिला का? खा गाय मस्त खा. चांगल्या फुगून नेतो आता ढोरं चांगली. बंद लंबल चकच बिलकुल. हे वावर चालतो त्याचा तो समोरचे वावर चालतो. पुरा काटाच काढतो त्याचा हरामखोराचा. आपली खाजवणं म्हणजे सोपी नाही ना शिवलालची. शिवलालच्या खानदानसोबत हे घेतं का म्हणा तो पंगा बाबा. तू काय कमी समजून आला का आम्हाले? आपलं कामच तसं आहे भाऊ. आपली खाजुली म्हणजे त्याची पुरी जिरुली. शिवलाल म्हणतात आपल्याला शिवलाल टोय कोटे. बेकार नांद आहे आपला. अच्छे थंडे गेले आपण. हाकीच गेली मग खसखस आहे मुंशी. याला काय समज तुम्ही घ्याटा. आपल्या नांदी लागणं म्हणजे सोपी नाही काम. आता समजीन मुंशीले काय असते म्हणून. कसं शिवलालच्या खानदानच्या नांदी लागा. शिवलाल म्हणजे सोपी घेतात ना. सोपी समजतात ते. पण शिवलाल बेकार. नाही मुंशाल काय वाटलं माहित आहे का की बा शिवल्याचं शिवल्या भावाचं पोटत नाही. मग शिवल्याच्या कसं भावाला मारलंच चालते, पुतण्याला मारलंच चालते. शिवल्या काय करणारा? शिवल्याला काय भागीन काय द्यायच्याकडून? पण नाही ना भाऊ. भाऊ आलेच होत असते नटी. आम्ही लय दुश्मनी अशी आमची. एकामेकाच्या उरावर बसू आम्ही. मारू एकामेकाले. पण कसं कोणा आमची खाजुली भावाची की आम्ही एकच आहो. काय मग आता मुंशा कसा आहे दन का कसं घालतं बोट याच्यात आता. हे गावडी गावडी हे गावडी. खाय ना मावले खाय ना. खायला भेटून राहिलं तर असा माल तर तुला लग्नशीन भेटला खायला. सोयाबीन भेटून राहिलं खायला पुरं. खाय ना माय पोटभर. लोक तर संत्या धुरे झारे नसं बडला बाळला चारू हे झाला. तुम्हाला खायला नाही भेटे आता खा बा पोटभर खा. गायले मस्त आज लॉलीपॉप भेटून राहिला खायला मावा. हो हे गावडी 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 गावडी. हा मुंशा चाक बिलकुल. सकाळी आला तो वावरात की डायरेक्ट त्याला हार्ट अटॅक येते बिलकुल. त्याला अकोल्यालाच भरती करायला लागते. आई कोण नाही तर नाही वजन मध्येच. वावर पाहिलं की बेकार झाला आता. बेकार झालं म्हणजे पाहिजे तू आता कसा आहे तो दणका. नांदी लागणं सोपी नाही हो. नांदी लागणं सोपी नाही शिवलालच्या खानदानच्या. चला मग मित्र रोज भाग आता उद्या भाऊ आपण. आता पा मुंशीरामचे काय हाल होतात तर उद्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा मित्र. व्ह्यूज आले पाहिजेत. जास्तीत जास्त व्ह्यूज यायला पाहिजेत. चला मग मित्र.